महाराष्ट्र राज्यातील सर्व नगर परिषद नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी मंगळवार दिनांक 18 जून रोजी महाराष्ट्र राज्यभर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आपल्या विविध असलेल्या प्रलंबित मागण्यांसाठी धरणे आंदोलन केले। त्यानुसार रायगड जिल्ह्यातील रोहा, मुरुड, श्रीवर्धन, म्हसळा, खोपोली, पेण, पाली, अलिबाग, माणगाव, महाड, पोलादपूर या सर्व नगर परिषद व नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले व आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्याकडे दिले। आमच्या ज्या विविध प्रलंबित मागण्या आहेत त्या कलेक्टर यांनी मुख्यमंत्र्यांकडे पोहोचाव्यात। जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर पुढचे आंदोलन विभागीय कार्यालय व प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मोठ्या संख्येने 9 जुलै रोजी होईल असा इशारा देण्यात आला। त्यानंतरही राज्य सरकारला जाग आली नाही तर 6 ऑगस्ट पासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येईल असे जाहीर करण्यात आले। राज्यातील सर्व नगर परिषद आणि नगर परिषदेच्या विविध प्रलंबित असलेल्या मागण्यासाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत। काय विषय काय? विषय असा आहे की पूर्वी ग्रामपंचायतीच्या जे तालुका स्तरावर ग्रामपंचायती होत्या त्या नगर परिषदा झाल्या। त्या नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना कुठली विना अट त्यांना समावेशन करून घ्यायची आहे। इतर सर्व खात्यातील कर्मचाऱ्यांना 10, 20, 30 ही वेतन श्रेणी लागू झाली, परंतु नगर पंचायतीच्या कर्मचाऱ्यांना लागू झालेली नाही। त्याचबरोबर लाडपागे कमिटीच्या वारस हक्काचा तो आम्हाला लाभ पूर्वीप्रमाणे मिळावा। त्याचबरोबर जी जकात बंद केल्यानंतर असलेल्या 10% जी वाढीव ती साधारण 1700 कोटींची रक्कम राज्य सरकारकडे देणे बाकी आहे ती आम्हाला द्यावी। अशा प्रकारच्या विविध आमच्या मागण्या मुख्यमंत्र्यांनी काय दिलंय असं? मुख्यमंत्र्यांनी आमच्या ज्या 18 मागण्या आहेत त्या 18 मागण्यावर सकारात्मक निर्णय घेतले 20 मार्च 2023 रोजी, परंतु अजूनपर्यंत आमच्या मागण्याबाबत कुठल्याही प्रकारे शासन निर्णय झालेला नाही। शासन निर्णय होऊन आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्या अशी राज्य सरकारच्या कडे आम्ही विनंती करत आहोत। महाराष्ट्र राज्यातील सर्व नगर परिषदेचे कर्मचारी, नगरपंचायतीचे कर्मचारी आज महाराष्ट्र राज्यभर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आपल्या विविध असलेल्या प्रलंबित मागण्यासाठी धरणं आंदोलन करीत आहोत। आज आपण म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने आमचे जिल्हाध्यक्ष राकेशजी पाटील साहेब आणि रायगड जिल्ह्यातील रोहा, मुरुड, श्रीवर्धन, म्हसळा, खोपोली, पाली, अलिबाग या सर्व नगरपंचायतीचे कर्मचारी आम्ही मोजक्या संख्येने आज आमच्या मागण्यांचं निवेदन देण्यासाठी माननीय कलेक्टर साहेबांकडे देण्यासाठी इथं उपस्थित झालेलं आहे। आमचे निवेदन आम्ही माननीय कलेक्टर साहेबांकडे दिलेलं आहे। आमच्या ज्या विविध प्रलंबित असलेल्या विविध मागण्या माननीय कलेक्टर साहेबांनी माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे पोहोचून आमच्या ज्या मुख्यमंत्री साहेबांनी ज्या मागण्या आमच्या मान्य केलेल्या आहेत त्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्या अशा प्रकारचे आमचे अट आहे। आणि जर त्या मागण्या नाही केल्या तर पुढचं आमचं जे आंदोलन आहे ते विभागीय कार्यालय व प्रत्येक जिल्ह्यातल्या मोठ्या संख्येने 9 जुलै रोजी आम्ही धरणं आंदोलन करणार आहे। आणि जर असं करून राज्य सरकारला जाग आली नसेल तर आम्ही 6 ऑगस्ट पासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा राज्य सरकारला दिलाय। मी मायबाप राज्य सरकारला विनंती करेन आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती करेन की जन्मापासून मृत्यूपर्यंत सेवा करणारा हा नगर परिषदेचा आणि नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या असलेल्या सर्व मागण्या लवकरात लवकर पूर्ण करावा आणि आमची सेवा, गोरगरिबांची सेवा आमच्या गरिबांकडून करण्यासाठी जी आमची तळमळ आहे ती पूर्णत्व नेण्यासाठी तुम्ही सर्वांनी सहकार्य करावं असं बोलून मी धन्यवाद देतो। नगर परिषद आणि नगरपंचायतीतील कर्मचारी एकत्रित येऊन आज धरणे आंदोलन करत आहेत। आमच्या मुख्य मागण्या आहेत की 20 मार्च 2023 साली माननीय मुख्यमंत्री साहेब तिथले फायनान्सचे प्रधान सचिव होते, त्यांच्या समक्ष नगरविकास सचिव यांच्या समक्ष आमच्या मागण्या मंजूर झाल्या होत्या। मंजूर झाल्यानंतर तत्वतः मान्यता दिली होती, परंतु शासनाचे नगरविकास विभागाने याबाबत पुढे कोणतीही कारवाई नाही केली। मागील 1 वर्षापासून या मागण्या प्रलंबित आहेत। या प्रलंबित मागण्यांसाठी GR का कोणत्याही प्रकारे शासन निर्णय झालेला नाही व या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी आमचे धरणे आंदोलन आम्ही आज रायगड जिल्हा कार्यालयासमोर करत आहोत। असंच धरणे आंदोलन अख्ख्या महाराष्ट्रभर होत आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर। आणि तदनंतर आमची रूपरेषा राहणार आहे की जरी मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही 9 जुलै विभागीय स्तरावरती सर्व नगर परिषद नगरपंचायती धरणे आंदोलन करणार आहोत।
आणि तरी देखील शासनाला या धरणे आंदोलनातून सुद्धा जाग आली नाही आणि आमच्यावरती चालू असलेला अन्याय असाच चालू राहिला तर आम्ही 6 ऑगस्ट पासून बेमुदत संपावर जाण्याच्या तयारीत आहोत. आमच्या मुख्य मागण्या आहेत की ग्रामपंचायती, शासनाने ज्या ग्रामपंचायतीच्या नगरपंचायती केल्या त्या नगरपंचायतीतल्या कर्मचाऱ्याला विना शिक्षणाचे अट त्यांना सामावून घेणे ही आमची एक महत्वाची मागणी आहे. त्याचप्रमाणे अख्ख्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचा 10-20-30 हा एक मुद्दा लागू झालेला आहे. 10-20-30 ची पदोन्नतीचा जे लागू झालेली आहे तशीच पदोन्नती आमच्या सुद्धा कर्मचाऱ्यांना सर्वांना मिळावी ही आमची एक प्रलंबित मागणी आहे. त्यानंतर शासनाने आम्हाला जे सानुग्रह अनुदान जे दिलं होतं ते 10% जी वाढ होती ती दिली नसल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात आम्हाला निधीचा अभाव होत आहे. त्यामुळे जे आमचे कर्मचारी रिटायर होतात किंवा जे सेवानिवृत्त होतात त्यांना पैसे देणे सुद्धा नगरपालिकेकडे उपलब्ध नसतात. त्यामुळे पुढील जवळजवळ 2 ते 3 वर्ष त्यांना कोणत्याही प्रकारे वेतनाचा लाभ मिळत नाही. ही एक आमची मागणी आहे की जो प्रलंबित निधी आहे तो मिळावा. अशा प्रकारच्या आमच्या 18 मागण्या आहेत आणि त्या 18 मागण्याकडे शासनाने लक्ष द्यावं, मुख्यमंत्री साहेबांनी त्याच्याकडे पुन्हा लक्ष द्यावं आणि ह्या मागण्या आमच्या पुऱ्या कराव्यात हीच आमची त्यांच्याकडे विनंती आहे. आणि एक महत्वाचा मुद्दा त्यामध्ये लाड शिफारशीचा राहिलेला आहे. लाड शिफारस ही पूर्वी सर्व सफाई कर्मचाऱ्यांना लागू असायची, परंतु त्याबाबत असा निर्णय करून काही ठराविक जातीला ती लागू केलेली आणि बाकीच्यांना त्याचा लाभ मिळत नाही. तो लाभ सर्वांना मिळावा ही आमची एक मुख्य मागणी त्यामध्ये आहे. एवढ्या आमच्या प्रलंबित मागण्या आहेत. त्यासाठी आमचा धरणे आंदोलन आजचं आम्ही करतोय जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर. धन्यवाद. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, अलिबाग. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.